राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज जरा माझ्या डोक्यात नाजूक विषयाला हात घालायचा. आणि कवा तरी बोललंच पाहिजे, लक्षात घ्या. लाईक केलं का? नाही हा अजूनही तसंच चालेल. मला वाटतं तुम्ही मुद्दाम कशातला भाग नाही, पण तुमच्या डोक्यात राहत नाही असा विषय. सांगितलं तर 1,500 लाईक, नाही सांगितलं 500-600 लाईक फार गरजेचं आहे नोटिफिकेशन मिळण्यासाठी, लक्षात ठेवा. आज थोडा नाजूक विषय हाताळायचा आहे आणि माझ्या पद्धतीने मी हाताळतो. आता सुरुवात कुठून नेमकी करावं हीच कळेना, पण तरी मुद्देसूद सुरुवात करतो. पुत्र जन्माला येतो, समाज म्हणतो लग्न करा, स्वतःला सिद्ध करा, पैसे कमवा. समाज म्हणतो मुलं बाळ झाली, लग्न झाली की त्याच्या काय आहे का नाही गोड बातमी अमकं तमकं. समाजाचं असंच असतं बरं का. समाजात नातेवाईक मित्र सगळे आले. पुत्र जन्माला येतो, पुत्री जन्माला येते कधी कधी, आणि आत्ताच्या काळात बऱ्याच वेळा पुत्रीच्या ऐवजी कुत्रीसह जन्माला येते. अशाच एका कुत्रीची घटना आपल्याला बघायची. विषय नाजूक आहे, संवेदनशील आहे, आणि हार्मोस लोच्याचा इथं काही संबंध नाही, ध्यानात ठेवा. हार्मोस त्यांचं काम दाखवतात, पण नेमकं तुम्हाला पटेल अशा भाषेत इसकाटून सांगितल्याशिवाय मला दम निघत नाही. आणि मला सांगताना ती लय असं शुद्ध अवघड शब्द जमत नाही. मी आपलं ठोकाळ मराठी हाणतो तुम्हाला खरं सांग, पण तुम्ही ते समजून घेता हे मला माहिती. इथं काय कुठल्या कायद्याचा कुठल्या न्यायव्यवस्थेचा काही संबंध नाही, पण एक असा खून झालाय की त्या खुनाची वाच्यता झाली नाही. एक असा खून झालाय की मृत्यूनंतर त्या जीवाला काकस्पर्श सुद्धा मिळालेला नाही. मग विषय गंभीर. सांगितला पाहिजे का नाही? सांगितलं पाहिजे. जिल्ह्याचं नाव सांगतो फक्त. सातारा जिल्ह्यात घडलेली घटना आहे. रामभाऊ आणि त्यांची जी बायको आहे कल्पनाबाई. रामभाऊ गडी एक नंबर, 3-3.5 एकर जमीन, 2-3 जर्सी गाया. त्याच्यानंतर बायको इतकी प्रपंचवाईक, कोंबड्या जोंबड्या पाळणार, शेळी पाळणार. मग ती बायकांचा प्रपंच असतो आणि बायकोचा प्रपंच असावा. आता आर्थिक वर्गाड्याच्या हातात असतात सगळं. मग बाईने सुद्धा स्वतः 4 पैसे कमा. सिटीत राहत असेल तर बाबा ब्लाऊज शिवा, काय करा, पण ते स्वतःचं धन स्वतःची, त्याच्यावर तुमचा हक्क आहे. आणि नवऱ्याला म्हणतं ना, ओ माझ्या पैशावर हक्क दाखवू नका, माझं मी कुठं काय. आणि ते त्यांचं लय डोकं लय चलत नाही. ते काय करतात, किडूक मिडूक करतात. ते किडूक मिडूक आमच्याकडं म्हणतात ग्रामीण भागात. शहराच्या भाषेत समजून सांगायचं म्हणलं तर ज्वेलरी, कुठं काय चांदीचं करणार, सोन्याचं एखादा ग्रॅम करणार, एक त्यांना आवड असते. म्हणजे सोन्याचं तर एवढी किमया आहे, गाड्याला त्याचं लय आकर्षण, पण स्त्रीला प्रचंड आकर्षण असतं सोन्याचं. ही बी आपली बोकडं एक, कुठं कोंबड्या एक, अशा प्रकारे सुंदर प्रपंच चालला होता. तो नवरा रामभाऊजी ते बायकोला मध्ये आधी म्हणायचा, आपला पाळणा कधी हलायचा. आता तिला आजायची, बया तुम्ही लय नालायक बोलता. असं ग्रामीण जीवात असंच असतं. ती इतके सुसंस्कृत झालेलं नाही अमेरिकन पद्धतीचा वापर करायला, पाश्चात्य, की हॅलो कुठे आहे रे, आज माझा मूड झालेला आहे, त्या लॉजला ये ना, ती छान आहे, आणि एक काम कर ना, ते कंडोमचा फ्लेवर बदल, आज स्ट्रॉबेरी नको, आज पायनॅपल घेऊन ये. इतके सुसंस्कृत नसतात ग्रामीण जीवन. त्यामुळे सुसंस्कृत माणसांनी नुसतं सुशिक्षित असलेला किंमत नाही, ती सुसंस्कृत पाहिजे, ध्यानात ठेवा. ती गडी असू नाही तर बाय असू. इथं मॅटर असा झालाय की ती रामभाऊ आपल्या कारभारणीला म्हणायचं, होय ग आपलं पाळणं हल्ला पाहिजे असतं. चर्चा चालायची, नवरा बायकोन चर्चा असली पाहिजे. ती एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. संसार रूपी गाडीची 2 चाकं आहेत, एवढी किंमत आहे. मी ह्या वर्षी काय करणार आहे 2026ला, महिलांचा फोन आला ना, ही दारू पितो, मारहाण करतो, बाहेर लपडी, त्यांना म्हणायला घटस्फोट दे. माझ्यामुळे 1000-2000 घटस्फोट महाराष्ट्रात व्हायला बसले. बोंबले थंड द्या यांना. तुम्हाला सांगतो, आपल्या बायकोची किंमत कळली पाहिजे, असा विषय. बरं, गोड बोललो, समजा कायचे स्वभाव बेकार आहेत, आमकडं गोड बोललो तर रानचं पाखरू जवळ येतं, ध्यानात ठेवा.
तुम्ही कधी कुठं खाताय कुठं बसताय तुम्हाला कुत्रं बघितलं का तर कुत्र्याचा आत्मा जाणता आला पाहिजे. ते येतं मुद्दामच लोंडा गळतं. आणि मग ती कुत्री असेल तर जास्त लाडी कोणी शिपटी हलवणार वाकडे तिकडे होणार कमरत का मला घास मिळेल एक द्या घास. तुम्ही अजिबात तुम्ही जर 5 रुपयाचा बिस्किट पुढा कुत्र्याला चारला ना यंदाच्या वर्षी 2027ला कमीत कमी 5 लाख तुमच्या अकाउंटला येणार आहेत. कशी बी येत्या काय नाही तुम्हाला एखादी बॅग गाव आहे बस लक्षात घ्या. 5 रुपयाकडे बघू नका. आता इथं विषय असा झालाय पहिला मुलगा झाला. आता कोणाची इच्छा ते रामभाऊ म्हणला मला पुरीची लय हौस आहे आपल्याला कन्यारत्न कधी होणार. मग मुलगा झाला ठीक आहे सगळं खुश झाली. दुसरा मुलगा झाला. ह्यांच्या डोक्यात तशी नाही. ही ग्रामीण भागातली महाराजांच्या मातीत जन्मलेली सातारा जिल्ह्यातली सुसंस्कृत मनापेक्षा पण संस्कारक्षम आईवडील होते. नाही झाला ठीक आहे. मग नाही मुलगी पाहिजे. ते ॲबॉर्शन करा ती हिंद चेक करा. ही प्युअर उभ्यान टाकलेली अवलादी तुम्हाला सांगतो. आमची इथं जवळ कुठंतरी केळगाव पारगावमध्ये 2 डॉक्टर पकडल्या. ते स्वतः कोट्याधीश होते. त्यांना ठेवून नामांकित होते. आतमध्ये डायरेक्ट तुरुंगात असं बऱ्याच ठिकाण चालतं महाराष्ट्रात. ही हाव कुठंतरी संपायला पाहिजे. ते चेक करायला जायचं 5-50 हजार रुपये द्यायचं आणि मग खून दाखवायचं. अशी मुतारीवर एका स्त्रीचं चित्र असतं महिलांसाठी. त्या ह्या साईडला गडी असतो त्याला मिशी असतात पुरुषांसाठी इकडं त्याच्यावर कळतं ते टाकावंच लागतं. तर ती लेगोळ होत तुम्हाला माहिती नाही. मग वानाने हाणतात ती गडी जर लेडीच्या मुतारी शिरला तर त्याच्यामुळे ते टाकावंच लागतं. तसं ह्या अवलादी आहेत डॉक्टर रूपातले नीच. ह्या काय करतात ती पोरगी असली ना ती दाखवायला नुसतं बोर्ड दाखवतात. ह्या कोपऱ्यात काय असतं माहिती आहे का लक्ष्मीचा फोटो. ह्याला लक्ष्मी मिळाली. तापसायचे वेगळे खाली करायचे वेगळे अवलादी आहेतच पाडायला. आणि आताची परिस्थिती ना मुलींची संख्या कमी ह्याच अवलादी आहेत. माणूस माणसाच्या अशा प्रकारे बोकांडी बसलाय. एक मुलगी माझ्या लग्नासाठी आली 176 बायोडेटे. ही परिस्थिती समाजाची. काय कारण ती काय चिखलाचा गोळा आहे का. मला वाटलं 176 लग्न आपण लावू शकतो पण पुरी तर पाहिजेत ना. कुठला मुलीचा फोटो 2-3 आले तसे की म्हणले नाही की समजा 50-100 बायोडेटे यावात की मामा पोरगी मुलगा बघा बरं चांगला. येतच नाही मी कुठून अनुभव. चिखलाचा गोळ्या का थापतो जाऊ द्या गाडी होत नाही तसं. ती डॉक्टर लोक मुलगी असली की त्या ह्याच्याकडे बोट दाखवणार लक्ष्मीकडं बघा. पोरगा असला तर गणपतीकडे बोट दाखवणार. गणपती हा विषय इतका किरकोळ सोप्यात घेऊ नका. मला एवढं माहित नव्हतं. मला 15 दिवसात कळलं म्हणून तुम्हाला सांगतो आतली गोष्ट. मी गेलतो गुवाहाटीच्या पुढं मायांग म्हणून आहे काही विधी करण्यासाठी देवाचा. तर तिथं कसं सांगावं म्हणजे नरबळीसारखा नराला कापणे असा विषय पूर्वीपासून चालायचा. आता चलत असं का नाही माहित नाही मला. चक्क गणपती पुढं श्री गणेश आपल्या महादेवांचा मुलगा लक्षात घ्या. एवढा सोपा विषय नाही हा. तेव्हा मला कळलं की गणपतीचे काय पावर तांत्रिक क्षेत्रात लक्षात घ्या. ही डॉक्टर लोक काय करतात गणपती दाखवतात. मग गणपतीकडे बोट दाखवलं की इकडं महाराज खुशा बरं झालं. आणि त्याने का लक्ष्मीकडं तो बोट दाखवलं की लक्ष्मी पोटात असते बारीक एवढं लगेच ते पाडायचे किती ते भयानक प्रकारे. एखाद्या दिवशी सेपरेट एपिसोड बनवून नुसतं ॲबॉर्शन हा विषय सोपा आहे म्हणाला पण ते करण्याच्या 2-3 पद्धती त्या किती भयानक किती खून आहेत सगळे. समाज जे बघतोय ना ह्याच्यामुळे बघतोय. आज जरा मोकळ्या मनानेच बोलून द्या मला. ऐक नाजूक विषयाला हात घालायचं म्हणल्यावर थोडं फाउंडेशन तयार करावं लागतं. तुम्हाला आतलं कळायचं नाही. आता काय झालंय तिसरी राहिलं भाऊ तिसऱ्यांदा ह्या कल्पनाबाईला आणि रामभाऊला. रामभाऊने तर देवच पाळण्यात ठेवलं बा सगळं. म्हणला काही कर देवा मला लेख दे. ऐकलं त्याचं कारण सरळ माणसाचं बऱ्यापैकी ऐकतं. आता माझं सुद्धा असं आहे मी एक्सपेरिमेंट म्हणजे मला असं अनुभवातून काय येत असं का नाही तुम्हाला कंटिन्यू समाजाच्या फोनवर राहणारा माणूस समजा 10-15 दिवसाला
कारने जाणारे मोठे लोक वेगळे, तुमचे त्या बसमध्ये जाणारे वेगळे. कुणाला कसा काय रिझल्ट किती प्रमाणात येतोय ह्याच्यावर मी ती सिस्टीम सुद्धा बदलत असतो. हा, ध्यानात ठेवा. आणि ती मी लवकर अजून एक सिस्टीम चालू करणार. मला रिलीफ पाहिजे, मला लोकांचं दुःख हलकं करायचंय. हा पॉईंट लय महत्वाचा आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, एक टायमाला आपण बाहेर निघालोय असं घेऊन येणार, शेंगदाण्याची चटणी आणणार आणि तुमचं बाजरीच्या भाकरी आणणार. त्यांना माहिती आहे संध्याकाळीचं बी बागणार आहे आणि सकाळी बी आपण खाऊन पाणी पिऊन. यांना लवकर रिझल्ट, यांना लवकर देवी पावते. ते आत काहींच्याकडे पैसा असतो, जेवण 300-400 रुपये ताट सांगणार, ती मध्ये आधी प्यायला कोल्ड्रिंक सामकं तमकं. ज्याची ती जीवनशैली, आपल्याला काय नावं ठेवायची नाही. पण माझं असं बघता बघता सहज लक्ष असतं भाऊ, कोण कसं कोण काय. लय लागलं पुढे तुम्हाला सांग काय आहे ती. बरं, ह्या दोघांनी मुलीची अपेक्षा केली आणि सुंदर कन्यारत्न तयार झालं. बापाचा जीव गैवरून आला, बापाला इतका आनंद झाला. त्याची एक इच्छा होती माणसाची. हा, 12 हत्तीचं बळ त्याच्या मनात. लेख झाली मला, कारण लिकेसारखी माया नाही, तुम्हाला माहिती. तुम्हाला लेख म्हणला हिचं सगळं माझ्या हाताने करणार मी आता. हा, देवाने फक्त आयुष्य द्यावं, पैसा काय मी कमावणार किती बी म्हणजे गरजेपुरता. काय ना कोटे नाही लागत, ध्यानात ठेवा. फक्त अडचणीच्या काळाला आपल्याला 1,00,000-2 लाख दवाखान्यात भरायची पाळी आली. 1,00,000-2 लाख शेजाऱ्याने जर तपली काशीत घातली आणि त्याने जर उलट पालट बांधणं कर काय कोण आगाव आला तर त्याला 4 मुंड्या चित कायदेशीर करण्याची ताकद आपल्यात असावी, म्हणून पैसे असावेत. हा, बाकी जगाय काय एवढं लागत नाही. मग खुश पोरगी हातात घेतली, स्वतःच्या तळ हातावर तिचा नाजूक हात ठेवला. वा, सेल्फी काढा. तो नाजूक कवळा हात त्याच्या ह्याच्या हातावरती पुरीचा. मला धन्य झालो. इकडे बघितलं, नर्स बिरसं काय कोण नव्हतं. बायकोच्या कपाळावर हात फिरवला, थँक्यू, मला पोरगी दिली, नाव मी ठेवणार, मी सगळं करणार. लय खुश झाला गडी, मारणाचा खुश. याला म्हणतात बाप, याला म्हणतात बापाचं प्रेम. ती म्हणली काऊ एवढी लेकीची हौस होती का तुम्हाला? हा म्हणला होती. तुला एक वाक्य सांगतो, म्हणलं मी वाचतो कधी मध्ये असं, त्याला मी वाचनाची आवड. गहीवरली माय लेक दुधावरची साई. ही साई म्हणला आपली, आपल्या प्रपंचाचा सार आहे ही, आपल्या प्रपंचाची कुटुंबाची इज्जत आहे ही. हा, हिच्या पालन पोषण संस्कारच्यात काही कमी करायचं नाही. हा, पैशाला मी आहे ना, तू लक्ष ठेव. झालं. तिला बाळूत सुद्धा त्या बापाने जुन्या लोगड्यांचं केलं. तुम्ही आम्ही आहेत ना, तर ते सिटीत कसं असतं माहिती आहे. पण ग्रामीण भाग उघडून पेलेला माणूस आहे मी. ग्रामीण भागात काय दिलं मला माहिती की लिखरू झालं की बाळ होतं, ते हाकतं मुक्त सारखं गाण होतं. 9वार साड्या जुन्या ज्या आहेत ते 1-2-4 असतात, त्याच्यात ती बाळूती करायची. मऊ असतं, सुती असतं, कापसाचं असतं, त्याच्यावर ते लिखरू ठेवायचं. तिथं प्लॅस्टिक आणि हे ते अशी नकली कपडे चलत नाहीत. ती स्किन त्वचा इतकी नाजूक असते, लाल उठतं म्हणजे स्किन खराब होते, म्हणून ती सुती. ही जुन्या जाणत्या माणसांना माहिती. लहानाची मोठी व्हायला लागली, रांगायला लागली. काजळ सुद्धा जायचंच, जे स्टँडर्ड आहे ते सुद्धा तेच. हा, सगळे व्यवस्थित. ती त्याचे त्या रामभाऊची म्हातारी जर लिकेला बायको ही जर आंघोळ घालत असली ना, 2-3 तांबे टाकू का मी. एवढी आवड त्या बापाला त्या लेकीची, एवढा आत्मा त्याचा गुंतला होता त्या लेकीत, लक्षात घ्या. म्हणला तुम्ही नाव काही बी ठेवा, पण मला माझं नाव आवडतं. काय ठेवणार? मला प्रेमाने चिक्की म्हणतो, चिक्की. आणि चिक्की हा प्रकार मला पण 2 चक्क्या माहिती, एक शेंगदाण्याची आणि एक खोबऱ्याची. ते मगनलालची कशी फेमस आहे लोणावळ्याची, किंवा आमच्याकडे गुराळ आहेत, गुराळावर जी साई पकडतो आपण वरून, त्याला पण चिक्की म्हणतात. असं ही 2-3 माहिती आहेत. पण प्रत्येक माणसाची चिक्की हा तात्पुरतं मस्त खाण्याचा पदार्थ चिक्की, आणि पौष्टिक येतो. या इंडोनेशियातल्या पाम तेलातल्या कुरकुऱ्यांच्या पेक्षा ती 5-10 रुपयाचे पुढे, त्याच्यापेक्षा चिक्की नक्कीच चांगली शरीराला. बघा जमलं तर 4-2 दिवस ज्या चालतात. आता ती पोरगी मोठी झाली, तिला सायकल शिकवायला सुद्धा बाप. हा, आणि घाबरायची दाडच्या. तुम्हाला माहिती आहे
गुडगा कोपरं डोपरं एकदा दोनदा फुटल्याशिवाय सायकल येत नाही. चांगला गुटखा पाण्याचा बसल्याशिवाय जसं पोहायला येत नाही तशीच प्रकार. पण त्या लेकीबरोबरचं आयुष्य तो जगला, मनापासून जगला. त्या लेकीबरोबरचं स्वतःच्या मनासारखं तो जगत होता ना, त्याच्याबरोबर त्याला सोसायटीचं कर्ज, त्याच्याबरोबर त्याला 4 रुपये कर्ज झालं, कांद्यात नुकसान झालं, शेतीत नुकसान झालं, कापसाचं नुकसान झालं. हा मागं टाकता यायला त्याची पाठण नाही. बरे शेतकरी गाई 3 सडी झाली, सड कामातून गेलं, गाय मेली फुगली, प्रपंचाच्या नुकसानीत सहन करीत गेला. पण जगायचं, लिकीसाठी जगायचं, कष्ट करीत राहिला. दुधाचं एक तेवढं बरं असतं किंवा दुधावर माणूस मोठा कधी होत नाही हे बी खरं आहे. पण दूध असेल आता मुंडे साहेब अजून जर 5 वर्ष राहिले ना ते तर जाऊच नाही त्या पदाहून. पण ते जर राहिले ना दूध नक्की 100 रुपये लिटरपर्यंत जाईल तुम्हाला सांगतो. हा 2 नंबरवाले भांडगुळ जे आहेत हे बरेच अडचणीत आणल्यात त्यांनी. ते माणूस राहायला पाहिजे. कलियुगात त्या माणसाला तिथं ठेवतील असं मला वाटत नाही, पण राहायला पाहिजे. सर्वसामान्यांचा एक आधार येतो वाईट परिस्थिती बाकी सगळी असली तरी. आता ती मुलगी सायकल शिकवलं, सगळं व्यवस्थित झालं. काळण बसून राहत नाही, उगावला मावाळला. पोरगी गेली 10वीच्या पुढं. लाडात वाढलेली लेख, गहीवरली माय, लेख दुधावरची साय. पोरांना सुद्धा 2 हे वाढत. पोरं मस्त मोठाली की लय लाड करतो बापा आपल्या बहिणीचं असतं. मग त्यांना सुद्धा ते पोरांना सुद्धा ताकीद, खबरदार बहिणीच्या हातातलं काय खाल्लं तर बहिणीला चापट जरी मारली तरी. आता भाऊ बांधणं होत्यात पोरांची एवढी तेवढी. एवढं सगळं असून जगात काय होईन सांगता येत नाही तुम्हाला. त्याला दिला मोबाईल आणून 10वी नंतर, वय वर्ष 16. डोक्याला हुशार होती, अभ्यासात कमी होती, लक्षात घ्या. 50% पुढं काय कधी गेली नाही. पण ती मोबाईलवर कंटिन्यू राहायची आणि ती ह्या जगाचा वेध घ्यायची. ह्या जगाचा हे एवढं अफाट जग आहे, हे ह्याचा वेध हा तुम्ही सुद्धा, तुम्ही किती वयाचे असा शिकत राहायचं हमेशा. जगाचा वेध, आतलं जग कळतात. आतलं जग कळलं ना की तुम्ही तेवढे हुशार होणार. कालची घटना सांगतो, मला मध्ये आधी थोडं बोलून देत जा. ती शिक्रापूर आहे आपलं पुणे नगर रोडवरचं. नदीच्या काठी आरबक जलमलेलं बाळ. ती मुलगा मुलगी सांगायला बंदी असती, पण एक बाळ गुंडाळून सोडून दिलं. ह्याला म्हणतात कलियुग. लोक म्हणतात कलियुग कुठे, हे कलियुग. तुम्ही बघत असलेल्या माणसं, गाड्या, बिल्डिंगा, दुनियादारी ह्याच्यामध्ये तुम्ही हरून जाऊ नका. ह्या माणसातले राक्षस काय फिरतात ते ओळखायला शिका. त्या राक्षसापासून लांब राहा. कोण मित्राच्या रूपाने येईन, पैसे दे ना उसने, बुडवणार तुमचे. कोण जागा घ्यायची का, हे एवढं ॲग्रीमेंट करू ना, हे द्या, पैसे देणार. रोज मला तेच फोन येत तुम्हाला. इतकी फसवतात लोक की फुकाट पाहिजे, श्रीमंत व्हायचे, पण लोकांच्या रक्त शोषून व्हायचं याची परिस्थिती. आता इथं काय झालंय, ते आरबग सोडलं. कुत्रे मांजरांनी खाऊ शकतो ते. तुम्ही अनाथ आश्रमात, आपलं सिंधुताई सपकाळांची 2-3 अनाथ आश्रम आहेत, शिरूरला आहे, सासवडला आहे. माणसात तरी सोडा. अहो ते कुत्र्यांनी जिवंतपणे खाल्ला असतं बाबा. सोडणाऱ्याला लाजा नको. आता शिक्रापूर पोलीस सगळं CCTV चेक करतात आणि देवाच्या दयाने पोलिसांच्या प्रयत्नाला यश यावा आणि ह्या अवलादी सापडावा, चांगलं ठसावं कायद्याची काठी. पण ते वाचलं. ते आहे नियतीनं आता प्रकार असतो. एक तर आता वातावरण असं आहे की 1-2 तासांनी बरोबर थोडा पाऊस येतो, नाका तोंडात त्याच्या पाणी जाऊ शकतं, बिंबीच्या देठापासून ते आरडू शकतं. पण नाही खाल्लं कुत्र्यांनी. त्याचं एका देव माणसाला सापडलं, त्यांनी तात्काळ लगेच सगळ्याला सांगितलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता सुखरूप सुरक्षित आहे. म्हणजे अभिनंदन शिक्रापूर पोलिसांचं. असं विषय वाचलं बिचार. बघू आता पुढं काय होतंय. म्हणजे अशी लोक, याला म्हणतात कलियुग. इथं काय झालंय, पोरीला दिला मोबाईल, ह्या चिक्कीला मोबाईल दिला तर ती लागली जग बघायला, आतलं जग, बाहेरचं जग. तिला काय कळलं, तिला माहिती. पण ह्या गोष्टीमध्ये तिने जे वर्तन चालू करायला सुरुवात केली, ह्याला 2-3 अँगल आहेत, लक्षात घ्या. ही आपला थोडा माझा पॅटर्न वेगळा आहे. मी थोडा डीप पण जायचा प्रयत्न होईल, कशामुळे काय होईल. एक तर हार्मोन्स, त्यामधले सिरोटोनिन, ऑक्सिटोसिन सारखे म्हणजे संप्रेरक आहेत आतले हार्मोन्स, ते जास्त स्त्रवले असते आणि मेंदूत रक्तात मिक्स झाले आणि हिची कामोत्तेजना, मराठीत त्याला थोडक्यात माझं म्हणतात, वाढला. मेंटॅलिटी अशा दिशेने चालली
की ह्या जगामध्ये म्हणजे काय मेंटॅलिटी बनली बघा त्या चिक्कीची, की ह्या जगामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, महत्वाचं काय आहे, हे गुगल फिगुलकडे उत्तर देत नाही. ही फक्त शरीरामाकडंच उत्तर आहे. कारण आपला पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, वेगळा आहे, ग्रामीण टोला आहे हा. इम्पॉर्टंट जगात इम्पॉर्टंट काय एक, पण हुशार असल्याशिवाय होते का? हुशार म्हणजे अभ्यासात नाही, नको त्या गोष्टीत झालं. हे जग झालं फक्त पैशाच्या पाठीमागे. नंबर एकला पैसा झाला, पैसा. अजून काय इम्पॉर्टंट आहे जगात? आरोग्य आहे. मरुकुनीची एवढी हॉस्पिटल आहेत, प्रत्येकाला वाटतं नीट दरदडी चांगलं व्हावा. कित्येक लोक फक्त आरोग्य चांगलं राहावं म्हणून सकाळच्या पहिले चालत्यात, पळत्यात, फिरायला जात्यात. ही चांगली हॅबिट आहे ती. ह्या जगात इम्पॉर्टंट काय? मग तिला कळलं पैसा तर आहे, पण या जीवनात भोग हा एक प्रकार, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एकटा माणूस जगू शकतो. मनुष्य हा सृजनशील, सामाजिक त्यात राहणारा प्राणी. एकटा जर ठेवला त्याला तर त्याच्या माइंडवर परिणाम येडं होतं. त्या मी सोडून, कारण मी एकटा राहूनच हुशार झालो वाचनामुळं. पण मला माझं माझे मित्र होते, कोणते? पुस्तक, अफाट वाचन. हा, ते असल्यावर मला काय लागत नाही. ह्या जगात इम्पॉर्टंट काय आहे? समस्त पुरुष वर्गाला, पुरुष आयडेंटिफाय केला, पुरुष त्याचं अनालिसिस केलं. मला सुद्धा इंग्रजी येतं. की त्याला पैसा कमवण्याची क्षमता आहे, त्याला ताकद दिली, त्याला चुंगीही दिली, आणि त्यासाठी त्याला भोग. त्याच्या दृष्टीने स्त्री ही पैसा इतकीच महत्वाची. स्त्री म्हणजे काय? तर एक मऊ कातडीचा, पुरुषाच्या बॉडी टेम्परेचरपेक्षा 2 डिग्रीने टेम्परेचर जास्त असलेला असा एक देह आहे. हाडा रक्ता मासाची आहे. तिचे लांब भोर केस, तिचं सौंदर्य, तिचं 2 कबूतर. आता काय आहे ती बरं, ते जिचं काय, तिची योनी. ह्याच्यासाठी पुरुष जमीन इकितो, ह्याच्यासाठी काय काय नाही ते करतोय. म्हणजे पुरुषाचा वीक पॉइंट आहे. आणि मग म्हणले त्याला जे पाहिजे ते माझ्याकडे आहे का? तर निश्चित आहे. साफेकळी नाक, काळे भोर डोळे, लांब सडक केस. आईच चांगली होती, कल्पनाबाई पोरगी चिक्की चांगलीच, उजदढंग पोरगी, उफाड्याचं सौंदर्य, ते सगळं माझ्याकडे. कामी या देहाचा उपयोग पैसा कमावण्यासाठी करून. पैसा कशासाठी? भोगासाठी. भोग कुठला? हे गाडी पाहिजे, मोबाईल ॲपलचं 1.5-2 लाखाचा पाहिजे, हाय फाय. ते मला तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती, काही जणांना माहिती नाही. आपण पाऊंडर वापरतो, कुठलं? पॉन्ड्स. तसं नाही. पॉन्ड्सची पाऊंडर समजा 100 रुपयाला डबा मिळाला बाबा, तर 7,000 10,000 सुद्धा पाऊंडचा डबा मिळतो. म्हणजे काय असेल ते त्यांचा सेंट आमकं दोन घ्या, त्याचे काय, म्हणजे तेवढे महागाचे कॉस्मेटिक आयटम आहेत. नेल पॉलिश आपण बघ 10-20 रुपये, तसं नाही. नेल पॉलिश सुद्धा 5-5 हजार रुपये किमतीचे आहेत. म्हणजे हाय क्वालिटी रिच आयटम जे आहेत, जे कॉस्टली आयटम आहेत, ते खरेदी करायचं. कपडा आयला त्या कपड्यावर एक आठवलं, आमचा एक जोडीदार आहे, त्याच्याबरोबर दुसरा जोडीदार गेला. एक गरीब होता, एक श्रीमंत होता. नावं सांगितलं, थोड्या वेळ माझ्या घरी येते बांधणं करायचं, ती सांगत नाही. आमच्याच गावातली आहेत. ते बायकोची थोरला, तो पैशाने मोठा होता, तो बायको पुढं काय चालत, बायकोच्या मुठीतला गडी. ते हडपसरला एक थिएटर आहे बाबा, कुठलं तरी, पहिलं काय वैभव का काय नाव होतं, पण आता ते आहे ते थिएटर. तिथं काही आयटम वगैरे विकायला असतात बाहेर, नाही का, दुप्पट तिप्पट मध्ये. थोडं आतलं बी सांगू देत जा मला. म्हणजे आंतरवस्त्र बायको म्हणले मला इथे घ्यायचे. घे म्हणला, काय त्याला का? हा, आणि पैसे तुम्ही बरं. हा म्हण, याला का आता बायकोचं आंतरवस्त्र आहे 200-300 लय कॉस्टली आयटम असत. 400 रुपये 2 आंतरवस्त्राचे 7,500 रुपये बिल झालं. ह्याला त्या माणसात काय म्हणावतीच कळा ना. म्हणजे तुमच्या माहिती सांगतो. आणि ती बाकीचं त्याच्याबरोबर दुसरं ती घरी बालतं ना, त्याच्या डोक्यात फिटखाटका बसला. नुसतं आंतरवस्त्र 7,600 रुपयाची 2. ह्याला मला, मी आता कधी सणासुदीला बायकोला 1,000 रुपये साडण्या घेतली, 500 रुपये ठीक आहे भाऊ. मग त्याने येऊन मला सांगितलं, आता ते माझ्या डोक्यात राहिलं, आलं डोक्यात म्हणून तो मला सांगितलं असा प्रकार. म्हणजे ही जी चिक्की, ह्याची मानसिकता जगातल्या कॉस्टली वस्तू वापरायच्या.
मग गुलवायला सुरुवात केली. तिला तिला माहित होतं पुरुषाच्या नजरेत माझा देह म्हणजे भोगाची वस्तू. त्यांची ती नजर, तिचा अनुभव तिला यायचा इकडे तिकडे फिरताना. तिला कॉलेजला जायला ऍक्टिव्हा सुद्धा तिने सॉरी ज्युपिटर नावाची गाडी सुद्धा घेऊन दिली. हा बापाने, बाप आहे त्यो. हिच्या वात वेगळंच चाललं होतं. तिच्या विश्वात, तिच्या जगात, तिच्या मेंदूत आई बाप भाऊ प्रपंच ही माया दया याला कुठलीही किंमत नव्हती. ते सेंटिमेंटल होणं आजच्या जगात राहणं जास्त चांगलं नाही. बघा पोरगी कशी बेतारली आहे. आणि मग आपण काय केलं पाहिजे, हे एवढा पैसा मिळवण्यासाठी थोडा टाइम वाढला तर थोडं समजून घ्या. एवढा सगळा घेण्यासाठी गुंडावली पाहिजेत. आणि ते भिकारी एकच पॅन्ट शनिवार रविवार जायचे, सोमवारी घालून यायचं तसल्या पोरांना व्हॅल्यू नाही. मग जिग्नेश नावाचा पोरगा होता कॉलेजला येणारा, मारवाड्याचा पोर, बापाचं 2-3 मजली कपड्याचं दुकान, पांढरं फॅक पोर, त्याला काय ती गावरान तुपातलं खात्यात, मारवाडी पण. मग ही म्हणली करेक्ट, ओके. थोडं फक्त नजर द्यायला सुरुवात केली. आमकं तेमकं आता जिग्नेश खुशच, त्याला काय जिग्नेश येते हो चुंगी सगळं, ते खुश झालं. आलं जमते काय आपलं, माझंही समाधान चुंगीचंही समाधान. आणि मग त्याला घेतलं वापशात. मग ते इकडचं तिकडचं आधीच हे तसं नाही. टार्गेट काय हे, बोलता बोलता बोलणं, बोलवर फोनवर बोलणं, फोनवर बोलण्यातून भेटायचं कधी त्याचं म्हणणं. म्हणजे मला भीती वाटते ना असं तसं हेन ते. अकाउंट काढून ठेवलं होतं. 12वी झाली, ती 18 वर्ष पूर्ण झालं तर एफ व्हायच्या पहिल्या वर्षाला पोरगी. असा जिग्नेश टाकला. ती त्याने कार्यक्रम केला का नाही माहिती नाही. जिग्नेशनी घरातलं काही सोनं विकून आणि काही बापाची कॅश, आता तसली मोठ्या दुकानाचं 2-2, 4-4 लोक रोजचं काउंटर राहतं देणार. पण तिथं पोरगा हिला तर 2-3 लाख दिला असते बाबा. त्याचा कार्यक्रमच झाला जिग्नेशचा. पैसे तसं मिळाले, जिग्नेश जाऊन दे गाडी दिलं हुसकून. त्याला काय, ह्या पैशानी, ह्या हरामच्या पैशानी त्याला सवय लागली की साला ह्या चुंगीवाल्यांना गांडावणं सोपं आहे. आणि भले शरीर सुख द्यायचं का व्हायना, नाही द्यायचं का व्हायना, पण हे गांडत्यात. आणि ही आबरूच्या इज्जतीच्या भीतीने सांगत नाही का तक्रार नाही, काय नाही. स्वतःच स्त्री असल्याचा पुरेपूर फायदा चिक्कीने उठावला. आणि माझी चिक्की काहीतरी बनन ही आनंदात बाप, त्याचा ती काळीच ती चिक्की. मग अशी 2 अजून टाकली. 2 पोरांना अजून टाकल्यावर गावातला त्यांच्याच बावखीतला माजी उपसरपंच आला. मला रामभाऊ, त्याच्या कानावर आलं की पोरगी बिघडली म्हणून. बरं का, म्हणलं काय होतंय, थोडंसं काय गोष्टींच्याकडे लक्ष द्या. म्हणलं आता लक्ष द्या, मी काय द्या. नाही म्हणलं माझं असं म्हणणं आहे, पोरी झाले 18 पूर्ण, आता लग्न करून टाका तुम्ही. आणि आपल्या जवळपास सध्या कुठतरी आता ते रामभाऊ आहे महाराज. म्हणलं पोरीचं लग्न करायला बावकीतला शाना सुरता माणूस, ज्याला आपण सुपारी फोडायला, ज्याला आपण साखर फोडायला, ज्याला आपण लग्नाला आवर्जून निमंत्रित करतो, 4 चौघ त्या सुपारी फोडतात, असा माणूस सांगतोय म्हणजे काहीतरी. मला काय अडचण आहे का, पोरीवर थोडं लक्ष ठेवा. तेवढा एक शब्द रामभाऊला पुरेसा होता. पण काळजात सर्रा झालं त्याच्या. तिचा हात स्वतःच्या हातावर ठेवून तिथालचं त्याला प्रवास, तिथूनचा आत्तापर्यंतचा 18.5 वर्षाचा प्रवास त्याच्या मेंदूत. म्हणला हार्मोन्स काय झालं काय माहिती, पण पोरगीने काहीतरी गोळ केलेला दिसतोय. ती जी मैत्रीण संग बोलती त्याच्या डोक्यातच विचारतच ते आला घरी. पोरगी पटांगणात गोठ्यापाशी एकटीच हळूहळू गुलू असं बुवा. पंटर नंबर 1, 2, 3 कोण 4 तिच्या संग बोलत होती. ह्यानी पाठी मागून जाऊन फोन हिसकून घेतला, नंबर बघितला, नंबर घ्या. पुरीला बी चिक्कीला बी अपेक्षा की आपला बाप जीव लावणारा आपल्याला असं करी म्हणून नंबर घेतला. नंबर कोणाचा बघितला, गावातल्याच्या का माणसाचा नंबर होता, बागायतदाराचा पोरगा होता, पैसेवाला होता. मग ही म्हणली माझा मित्र आहे तो, वर्ग मित्र. का वर्गात एकमेकाला वया देत नाही का माणूस, असं नाही का. मी विचारत होते सिलेबस काय आहे, असं तसं, भविष्यात काय बांधणार आहे. ती लय ह्या बोटाचा थोका त्या बोटावर करतात, पुरी लय चॅप्टर राहतात काय बरं का. त्याला थोडं वाईट वाटलं. त्याने बायकोला म्हणला कल्पे शिक्षण मला वाटतं बाद झालं, मला तर लय आबरोचा पंचनाम होईन, बावकीत ना तोंड दाखवा, जागा राहायची नाही, आपण लग्न करू. म्हणले माझी काय हरकत नाही. म्हणला तुझं लग्न करायचंय. तिला म्हणला तुझं लग्न करायचे. पोरगी प्रेशरमध्ये आली. पोरगी भीती पण असते.
लग्न तर लग्न, त्याला काय तावा नांदायचं का नाही माझ्या हातात आहे, पण लग्न तर लग्न. सातारा जिल्ह्यात पण एक 7-8 किलोमीटर अंतरावर दुसरं शेजारचं गाव होतं मोठं. आणि ग्रामीण भागात अशी पद्धत आहे की जवळपास मुली देतात, 10-15 किलोमीटर 20 किलोमीटर येणं जाणं हे ते लक्ष राहतं, लाखलं पडी त्याच्यात. पण ते जवळ सोयरे सहमत असतात. लय 500 किलोमीटर शक्यतो कोण देत नाही. मग दिली शेजारच्या गावात. ज्याच्या गावात दिली, ज्या नवरदेवाशी लग्न केलं ते बी पोरगा चांगला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वायरमनी, आपला इलेक्ट्रिसिटी आहे ना, पैसा आहे ना, आता महिन्याला पगार येतोय ना. बरं रानात कुठे इकडे तिकडे डिप्पीचा फ्यूज गेला, तो जर गेला गाडी घेऊन, हा वायरमनच्या ह्याला पिशवीला किंवा डिकी असतात गाड्यांना, याचं पाठवतो कारण सांगा. प्रश्नाचे उत्तर येते का असतात माहिती आहे का. आतलं जग शेतकऱ्यांचं बोर घेतात, मग काय तेवढं कनेक्शन लगेच घेतात का, आकडे बिकडे असते. वायरमन म्हणायचं काय बरं आहे का, चांगला ठासून आकडा चाललाय, त्या डिप्पीचा लोड वाढलाय. तसं नाही साहेब, हे आपलं कांदा द्या, आपला संत्रा द्या, काय असेल ते. गहू झाले एखादी पिशवी आणून गपचिप टाका संध्याकाळची. आम्हाला सगळं माहीत राहतं कुणाचं काय कुणाचं काय. मग त्याचा आकडा ठसून चालतं. हे आतलं जग. तर ती तसा नवरदेव भेटलेला, पगार खुश. साधारण एक मुलगी झाली, मुलगी 5-5.5 वर्षाची झाली. दुसरं काही तिने होऊन दिलं नाही. पण त्या चिक्कीच्या मनात बापाने आसरू पूर्ण आहे, त्याला लग्नात निरोप दिला, लग्न लावून दिली, व्यवस्थित सगळं व्यवस्थित झालेलं. पण बापाने विश्वास टाकला, हाय जवळ दिली. मला कधी वाटलं ना, महिन्याला 15 दिवसाला जात असतो तिथं, सगळं व्यवस्थित चाललेलं. आता नेमकी खटकी काय झाली सांगतो. ह्या चिक्कीनी एक मुलगी आहे, नवरा आहे आणि सासरा आहे. मला जी स्टोरी सांगितली ही ते सासऱ्याने सांगितली, लक्षात घ्या. फोटो म्हणला तिचा ओरिजिनल फोटो द्या, मला नका देऊ, फोटो बट नको, ते म्हणजे काय काय त्याचं नॉब्स पाळावं लागतात. पण उद्या स्टोरीच सांगतो म्हणलं, कारण त्या स्टोरी मी तासभर विचार करीत होतो. लक्षात ती दिली बा, पोरगी दिली जवळ. बापमध्ये चक्कर मारायचा, खुश होता, लेकरू झालं, नातवाला खायला घेऊन जायचं सगळं. रामभाला वाटलं माझ्यासारखा जगात ह्या माणूस कुणी सुखी माणूस एकदम ओके. आता नेमकी खटकी चिक्कीने तिची बरोबर जात दाखवली, ह्यातली जात, मेंदूतली जात. ती अशी दाखवली की सगळे व्यवस्थित असताना पहिल्या प्रिया करायला सुरुवात केली फोनवर. माहेरला जाते म्हणून माहेरला जाता लॉजवर जायची, तिथून परत घरी यायची. असल्या गोष्टी लपून राहतात का. एक दिवस तिने नवऱ्याला शिवाय द्यायला सुरुवात केली, त्या नवऱ्याला असं दुसपूस करायला सुरुवात केली. त्याची काय ती गोड बोला ना, काय डोक्यात शिजत होतं काय माहिती. 5 वर्षाचं लेकरू होतं, मुलगी होती. आणि मग ते आपला सबस्क्रायबर होता तिचा सासरा. आईला म्हणलं माझी स्टोरी सांगते, ते आपल्या घरात गाडायला लागले बा. भाई तर फाकाळली मला सुनबाई. पोराला सावध केलं, थोडं सावध राहा, काय औषध बिषध घालीन, काय होईन, काय म्हणे तिचं ऐक. ते नवरा येते, त्यांना विचारलं तुझं काय बाहेर आहे का, तू कुठं जाते काय जाते सांगत नाही काय. मी माझ्या मनची मालकीने, मला काय वाटेल ती मी करीन अमकं तमकं. आणि मग ह्यानी जास्त शिवाय दिली होती, हाय टेम्पर जाते, मेंदू वेगळा आहे तुम्हाला माहिती. तिने डोकं लावलं, डायरेक्ट प्रिय करायला फोन लावला, नवऱ्याला ऐका स्पीकर ऑन बरं का, काय माझी उखडायची उकडतो, तू माझा नात करतो काय. हे बघ ही लय मला त्रास देतो, याच येतो, ह्याला ठेवायचा का नाही, असं नाही तसं नाही. त्याच्यापेक्षा ज्या सासरा घाबरला, मला मामा म्हणतो ती खरं ही आपला कार्यक्रम करीत असते. आणि काय म्हणाय बोला जातो काय त्या तिच्या बाजूने कुठं डोक्याला ताण करीत. मग त्यांनी विचारत पडले की काय करावं काय करावं. पण नवरा सावध झाला होता. 4 दिवस थांबली. तिला दिलेलं सोनं 3.5 तोळं आणि 20,000 रुपये घरातले असं घेऊन पोरगी सुनबाई गायब, पळून गेली. आता ही मोठाली गाव 5-6 किलोमीटर असले की सगळ्या गावात दोन्ही आवाज बोफाटा झाला. आपली हिदार काढीत होतं रामभाऊ, फोन आला, आली का घरी चिक्की. नाही. माझा तर अंदाजे तुमचं तोंड काळं झालं, तुमची पोरगी पळून गेली प्रियकराबरोबर. आणि गेलीच होती. त्या पंटरला घेऊन गेले निघून, फोन स्विच ऑफ करून टाकले, पोरगी घेऊन गेली बरं का. त्या बापाचं दार काढताय ना हाताला कंप सुटला थरथर, कारण त्याची लेक, त्याचं काळीज. आज बापाची काय असेल ती इज्जत आबरू सगळं घाल, आणि ही मनाव घेतलं त्याने. ते पडलं खाली, तिथं कल्पनाबाई गेली, त्याला ओढलं, त्याला घरी ठेव.
पण त्याला कंपनीला उभं राहत आहे ना, गावात आहे पोरांना म्हणायचा तुम्ही ती दूध बीत तुम्ही घाला. लोकांची चर्चा, लोक आपलं तोंड बघतात, काय तोंड दाखवू त्यांना. हा, हजारो विंचू एकत्र चावत इतक्या वेदना व्हायला लागल्या. पोरगी म्हणलं पोरगी मेली, पुरुष नाव नका काढू, पुरुष नाव नका काढू. म्हणजे असं थोडं मानसिकतेत बदल झाला. अन्न त्यागलं, ही बळच ठासून घालायची, चतकूर खाल्ली काय विमनस का अवस्थेत गेला माणूस. आणि मग डोक्यात क्रॅक झाल्यासारखं झालं. 65 दिवस जागला न, डॉक्टरनी इंजेक्शन दिली, सालाईन सोडली, ग्लुकोज सोडली, ते काय करणार. अन्न पाणी त्याग करून ताळताळून त्या बापाने प्राण सोडले तुम्हाला सांगतो. पण शेवटच्या क्षणाला मरायच्या आधी 1-2 दिवस तो म्हणजे मनावरचा कंट्रोल सुटतो माणसाचं. मग तो चिक्कीच करायचा नसता. चिक्की आली का आंघोळ घातली का चिक्कीला असं बाळबाळायचा. जुन्या माणसांना माहिती आहे सगळं की भूतकाळ आज खा रिपीट होतो. तुमचं सुद्धा माझं सुद्धा मरण ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपला भूतकाळ आलेल्या सगळ्या घटना आणि मृत जी व्यक्ती झालेले आहेत, आई बाप बहीण मामा अमके जे मेलेले असतात, आपण ज्यावेळेस मारणार त्यावेळेस आपले जे जवळचे व्यक्ती सगळे मेलेले असतात. लक्षात ठेवा, आई बी सगळं, कारण वयानुसार ह्यांची नाव घ्यायला लागले. दादा आलं का, काका आला का, अण्णा आला का, आई कुठे, चहा केला का, पोराच्या हातील लय आवडतो त्याला, ते ह्याचं असं बराळतो माणूस. मृत्यू सुद्धा मी लय जवळून पाहिल्यात. त्याने प्राण सोडलं. पोरगीने काय केलं, मग पोरगी आलीच नाही बरं का. नंतर ती तुम्हाला माहिती आहे काय होतं, ती सिव्हिलन्सवर टाकतात, कोणतरी केस करतं, मग ती पोलीस बोलून घेतात. पोलीस बी हुशार आहेत, कायदा काय त्यांना माहिती, पळून जाण्याचा अधिकार हे त्यांनाही माहिती. पोरगी ती काय आरोप करू शकते. नाही तिला कळलं तर वकील सांगतो, ती म्हणतो नपुसक आहे, म्हणतो असं तसं काय म्हण, ती लाखलपडी तुम्हाला कळायची नाही. ही त्या दुसऱ्याबरोबर म्हणजे मला लिव्हिन मध्ये राहायची, ती राहिली लिव्हिन मध्ये तिकडे, ती दिलं नवरदेव सोडून. 498 टाकली त्याच्यावर. तिला माहिती आता 5-50 हजार रुपये महिन्याचं माणूस म्हणल्यावर 10-15 लाख मागायला काहीच हरकत नाही, लय लाखलपडी. मग तिने ती कोर्टात केस चालली. आता तेवढा विषय झाला. हा बाप मरून गेला, बापाच्या मैतीला नाही, 10व्याला नाही, कशाला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10व्याला मी आधीच पण काकस्पर्श सुद्धा नाही, काकस्पर्श सुद्धा नाही. राहिला का नाही आत्मा बिचारायचा चिक्कीसाठी. राहू द्या, हे चलतं जगात, ते अवघड आहे. आता पुढं काय झालं तुम्हाला सांगतो. ज्याच्याबरोबर पळून गेली, कोर्टात केस चाललेली, ती काय लग्न पण लिव्हिन मध्ये राहू शकते ती मुलगी घेऊन. तो पण टर्फी सोडला, ठराविक पैसे घेतले, तुझ्या नाव पैसे आहेत. आता ती पहिले I-20 डिझेल होती त्याच्यात फिरायची, अजूनही आहे. क्रेटा घेतली. असा ड्रायव्हर ठेवलाय, ड्रायव्हर बरंच तो. आता म्हणजे हाय ती बरं तुम्हाला सांगतो, काय कुठं काय नाही, चलून द्या. बाप तिच्या दृष्टीने काहीच नव्हता. मग मला कधी कधी असं वाटतं की झालं आपण पैसा कमावतो, हे करतो सगळं प्रपंच दुनियादारीचा, आणि मी तुम्हाला म्हणतोय दुरीत राम कदमचं. खरंच ही दुनिया तशी आहे का? ह्या आजच्या परिस्थितीमध्ये ह्या स्टोरीतून फक्त एक गोष्ट घ्या तुम्ही, की तुमचा संसार तो काहींना लग्न करायचे त्यांचा भाग वेगळा आहे, पण ज्यांना लग्न आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, जाणकार आहेत, 18 वर्षापेक्षा मोठी आहेत, काही मुलींची लग्न झाली आहेत, काहींचं मुलांची लग्न. तुमच्या मुलांना मुलीला ज्या आपत्त्यासाठी तुम्ही अख्खं आयुष्यभर झिजला, त्या आपत्त्याची फक्त त्या आपत्त्यांना तुमची जाणीव आहे का जाणीव. तुम्ही 50 वेळा फोन करा त्याला महत्व नाही, फोन लिखीचा आला पाहिजे. आबा बरं आहे का, काका बरं आहे का, तुम्हाला आजारी होतं पाठीमागं ते आई म्हणली ताप आलाय, ती जाणीव आहे का बापाची. मुलांना जाणीव आहे का. ही जाणीव ज्याला शोधली आयुष्यात ना, तो सक्सेसफुल आहे, त्यालाच मुक्ती मिळेल. आत्मसुखा समाधानाने जाणार तर जाणार नाही तुम्हाला सांगतो. शेवटी ती पोरगी आयुष करते तिकडं, तिच्या पद्धतीने ती जागणार, तिचा क्राईम होणार, एखादा तरी पंटरा असा भेट खलास करणार, तोंगाच जाणार. या असलेला आताळी चांगली नाही. आणि ते संबंध नवऱ्याला घटस्फोट मिळाला, त्याचे काही पैसे रक्कम भरून ते डोक्याला ताण नाही घ्या, तिथं आपलं दुसरी बघ नाही तसाच राहील, डोक्याला ताण नको, पण वाचला जीव ही महत्वाचं आहे. ही दुनिया एवढी सुंदर दुनिया परत आहे का बघायला. हा सगळ्यात वाईट वाटतं त्या कल्पनाबाईचं. वयस्कर झाले आता, नातवंड खेळतात, अजून सुद्धा स्वतःच्या नातवाला आंघोळ घालताना
चिक्की आठवते, तिच्यासाठी तडफडून मारणारा तिचा नवरा आठवतो आणि त्या नवऱ्याचं एक वाक्य आठवतं. गहीवरली माय लेक दुधावरची साय. रामकृष्ण हरी.